नमस्कार. आज आपण तिळगुळाची पोळी करणार आहोत. तिळगुळाची पोळी ही थंडीच्या दिवसात आणि संक्रांत ते रथसप्तमी या काळात केली जाते. तर बऱ्याच वेळेस तिळगुळाची पोळी करताना पोळीतील गूळ बाहेर येतो आणि पोळी फुटते. पोळी फुटल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे काय होते ते. तव्याला पोळी चिकटते, तवा खराब होतो आणि पोळ्या बाकीच्याही सगळ्या खराब होतात. तर असं होऊ नये आणि पोळी छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथे मी काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. बघा, सुरुवातीला आपल्याला गूळपोळी किंवा तिळगुळ पोळीची कणिक भिजवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे कोरडे जिन्नस सगळे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे पोळी आपली मस्त खुसखुशीत होते. आता यानंतर आपल्याला मोहन घालायचं आहे. इथे मी तुपाचं मोहन घातलेलं आहे. 2 चमचे तूप कडकडीत गरम करून या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित अगदी चोळून घ्यायचं आहे या कणकेला. तुपाचे मोहन घातल्यामुळे गुळपोळी किंवा तिळगुळ पोळी मस्त खुसखुशीत बनते. आता तूप कणकेला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळताना थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. आपल्याला ही कणिक थोडीशी घट्ट भिजवायची आहे. आपण चपातीला थोडीशी सैलसर भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट भिजवायची आहे. आता ही कणिक मळून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे, म्हणजे कणिक आपली कोरडी पडत नाही. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला भिजू द्यायचे आहे. कणिक भिजेपर्यंत आपण पोळीतील सारण तयार करून घेऊयात. तर इथे मी असे गावरान तीळ घेतलेले आहेत. ते थोडेसे मातकट रंगाचे असतात, चवीला खूप छान असतात, म्हणून हेच तीळ आपण घ्यायचे आहेत. आता तीळ भाजताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि मध्यम गॅसवर हे तीळ सतत हलवत भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत आले की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे. ती सतत या तिळासोबत हलवून घ्यायची आहे. गरम तिळातच ही खसखस भाजल्या जाते. आता हे तीळ आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचे आहेत. आता इथे मी ज्या कपाने तीळ घेतले होते त्याच कपाने अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते छान सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे सारणाला मस्त चव येते. आता हे मस्तपैकी हे भाजून झालेलं आहे. भाजताना आपल्याला गॅस हा लहान ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा कप बेसन घालायचं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ, आणि हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता भाजताना गॅस हा लहानच ठेवायचा आहे. बेसन पीठ सारणामध्ये घातल्यामुळे सारणाला बाइंडिंग तर येतेच, महत्त्वाचे म्हणजे पोळीतून गूळ बाहेर येत नाही, म्हणून बेसन पीठ हे सारणामध्ये नक्की घाला. आता इथे पीठ भाजून झालेलं आहे, ते आपण याच तिळामध्ये काढून घेणार आहोत. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी विलायची पूड टाकायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. यामुळे पोळी खूप स्वादिष्ट बनते. आता आपण हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. इथे मी बारीक चिरून 1 कप गूळ घेतलेला आहे. 1 कप तिळासाठी 1 कप गूळ अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता हा गूळ या मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण बारीक करताना आपल्याला याला खूप तेल सुटेपर्यंत असं बारीक करायचं नाही किंवा याचे गोळे बनवू द्यायचे नाहीत. हे मिश्रण आपल्याला भुसभुशीतच पाहिजे आहे, कारण जर चिकट असेल तर ते पोळीमध्ये सरकत नाही. सारण थोडंसं भुसभुशीत असेल तर पोळीच्या अगदी काठापर्यंत हे सारण पसरते आणि पोळी खाताना छान लागते. आता कणिक आपली मस्तपैकी भिजलेली आहे. त्याला थोडंसं तेल लावून पुन्हा आपल्याला ही मळून घ्यायची आहे. आता या कणकेच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. पोळी लहान किंवा मोठी जशी बनवायची आहे त्याप्रमाणे आपण या लाट्या तयार करून आता त्यातीलच
एक गोळा घेऊन पिठात बुडवायचा आहे आणि त्याची पारी करायची आहे. पारी करताना कडा त्याच्या पातळ करायच्या आहेत आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे, म्हणजे पोळी खालून फुटणार नाही. आता इथे आपली पारी बनवून तयार झालेली आहे. आता या पारीमध्ये सारण आपल्याला भरपूर भरून घ्यायचं आहे. सारण घालताना कडामध्ये ते सारण येऊ द्यायचं नाही. आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे या पोळीचा मोदक बनवायचा आहे. सगळ्या अशा कडा जवळ घेऊन अशा पद्धतीने हा मोदक बनवायचा आहे. जर पीठ जास्त असेल तर ते काढून घ्या, नसेल तर तिथंच तुम्ही लावून घ्या. सारण घातल्यानंतर हलक्या हाताने हे असा उंडा दाबून घ्या, म्हणजे सारण सगळ्या उंड्यामध्ये व्यवस्थित पसरते. उंडा पिठात बुडवल्यानंतर हाताने पुन्हा असं थोडंसं दाबून घ्या, म्हणजे उंडा व्यवस्थित होतो आणि सारणसुद्धा व्यवस्थित बसते. हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे, म्हणजे सारण यातील बाहेर येणार नाही. पोळी लाटताना जर तुम्हाला कोरड्या पिठाची गरज पडत असेल तर तुम्ही थोडीशी पिठी लावून ही पोळी पुन्हा लाटू शकता. पोळी एकसारखी लाटायची आहे, कुठे जाड किंवा पातळ अशी लाटायची नाही, म्हणजे त्यातील सारण व्यवस्थित पसरते आणि पोळी खातानासुद्धा छान लागते. इथे आता ही पोळी लाटून तयार झालेली आहे, ती आपण भाजून घेऊयात. इथे तवा गरम झालेला आहे, यावर ही पोळी टाकून घेत आहे. आता थोडीशी खालच्या साईडने भाजली की आपण याला पलटी करून घ्यायची आहे. दुसरी साईड अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, अशी फिरवत फिरवत. नंतर तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार या पोळीला लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी पलटून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्या पोळीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता पाहू शकता ही पोळी मस्त आपली टम्म फुगलेली आहे. अगदी ही पोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती छान खुसखुशीत होते. पोळी भाजताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मध्यम ठेवायची आहे, कारण आपण गूळ पोळीमध्ये गूळ घातलेला आहे, त्यामुळे पोळी लगेचच लाल होते. आता इथे पाहू शकता किती छान ही पोळी तयार झालेली आहे. पोळीतील सारणसुद्धा अगदी काठापर्यंत पसरलेलं आहे. इथे आपली मस्तपैकी खमंग खुसखुशीत आणि काठोकाठ सारण भरलेली गुळाची पोळी किंवा तिळगुळाची पोळी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने गुळपोळी तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.